म्हणजे आताच कोणतरी सांगितलं आमच्या शाळेमध्ये सायन्स एक्झिबिशन आहे. मी तेच विचारते की त्यात तुम्ही काय केलंय? प्रोजेक्ट केलाय मॅम. हा तेच, कसला प्रोजेक्ट केलाय सायन्स एक्झिबिशन मध्ये तुम्ही? कचरा व्यवस्थापन. मला मागच्या वेळेला तुम्ही हेच सांगितलं होतं का, कचरा व्यवस्थापन केलंय म्हणून? मॅम तुम्हीच सांगितलं होतं रे. आणि तुम्ही तेच हा सांगा सांगा. मॅम आमच्या शाळेत पण आहे ना ते सायन्स प्रोजेक्ट आहे ना, प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन. तर म्हणजे आमच्या शाळेत 4-5 विषय दिलेले आहे. त्याच्यावरून आम्ही एक सुचवलं आहे की वाहतूक कोंडी म्हणजे वाहतूक कोंडीवर कसं ते करायचं, म्हणजे वाहतूक कोंडी कशी कमी करायची. कशी कमी करायची? घरात बसून राहायचं, कुठेच जायचं नाही. सगळे प्रश्न आपोआप सॉल्व्ह होतील, हो की नाही? मग काय करायचं? काही वेगळं सुचतंय तर मला सांगा. मला तर हेच सुचतं. तुम्हाला काही वेगळं सुचतंय का सांगा. मॅम तोच तर खरा प्रश्न येतो. सर्व घरात बसले की वाहतूक कोंडीच होणार नाही. मग तेच तर ना, किती चांगलं सोल्युशन सांगितलंय मी. कोणी कुठे जायचं नाही, आपापल्या घरी बसून राहायचं. चालेल का आपण असं केल्याने जग? नो मॅम. नाही चालेल. नो मॅम. मॅम मोटारीचा वापर कमी केला पाहिजे. पण तुम्ही कसं ठरवलं की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करायचा नाही करायचा? मॅम तसं नाही, मोटारीचा वापर म्हणजे गाड्यांचा वापर कमी केला पाहिजे ना आपण. हा, म्हणजे पर्सनल व्हेकल नाही वापरायचे, जे काही आपले पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते वापरायचे. सायकल बिकल वापरायच्या. असं म्हणजे परत भूतकाळात जायचं, जेव्हा लोक डेव्हलप होते त्याच्यापेक्षा आपण आता परत जुन्या गोष्टी. पण तुम्ही स्मार्ट सायकल्स वापरू शकता. त्या सायकल्सची गरज नाहीये. पूर्वीच्या सायकल्स, आमच्या घरामध्ये कशी सायकल आहे माहितीये का तुम्हाला? ती आत्ताच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आजोबांच्याही आधीच्या काकांची आहे. म्हणजे विचार करा, ते किती जुनी सायकल आहे. एवढी जड सायकल आहे माहितीये का? त्याच्यावर ती सायकल हलवता पण येत नाही आपल्याला, एवढी जड सायकल आहे. विचार करा, त्यावेळेची माणसं त्याच्यावर बसून त्याला पॅडल मारून चालवायची. किती शक्ती असेल. ते पॅडल मारण्यातच त्यांची अर्धी एनर्जी. ते जुन्या काळातले पिक्चर बघितले का तुम्ही? ते असे 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 चालतात. का असं चालवत असेल ते? त्या सायकल थोडी काही स्मार्ट होत्या, पण त्या सायकल एवढ्या भारी होत्या, त्याचा एकही पार्ट अजून गंजलेला नाहीये. किती जुनी सायकल आहे आणि गॅरेजमध्ये पडलीये कितीतरी वर्षापासून, काही झालं नाहीये तिला. आणि आपल्या सायकली बघा, आज घेतली तर पुढच्या पावसाळ्यापर्यंत कुठेतरी गंजलेली असते. पण सांगायचा मुद्दा असा आहे की सोल्युशन तर आपणच काढायला पाहिजे. दॅट इज ट्रू. आणि त्याला काही ऑप्शन पण नाहीये. पण आपण जे जुने ऑप्शन्स होते त्याच्यामध्ये काहीतरी स्मार्ट वर्क करू शकतो. असं काहीतरी करू शकतो का की त्या सोलारवर चालणाऱ्या असतील किंवा हवेवर चालणाऱ्या असतील, अशा काही गोष्टी आपण डेव्हलप केल्या समजा, तर आपलं काम सोपं होऊ शकतं असं मला वाटतं. म्हणजे काय म्हणाला? कोण काय म्हणाला? ऐकूच नाही आलं. मॅम आयडिया द्या ना. आयडिया? अगं म्हटलं ना तुला मी. अरे मी एक असा शॉर्ट बघितला होता बँगलोरमध्ये का कुठेतरी. तसेच 2 चाकं होती अशी आणि मध्ये कशी पट्टी होती, त्याच्यामध्ये उभं राहायचं आणि ते नुसतं असं स्लाइड होत राहतं. म्हणजे ते 2 चाकांवरती आपण उभे राहतो, कसे राहू आपण? लाकडाची फळी आणि 2 चाकं. तर तसं एक काहीतरी एक आणि त्याच्यावरती चालतात लोक. आणि ते किती सोपं आहे ना, म्हणजे कुठे अडकायची गरज नाहीये. भारी येते का, मला फार आवडलं. चला, पण आता आपण आपल्या अभ्यासाकडे जाऊया. आपण बायोलॉजीचा अभ्यास करणार आहे. आपण सेल आणि सेल ऑर्गनेल्स हा लेसन सुरू केलाय का आधी? सांगा बरं जरा मला. हो टीचर, सुरू केलेला आहे. येस मॅम. माझ्याकडे एंट्री कशी काय नाहीये? मला जरा तुम्ही सांगा, हा धडा आपला कुठपर्यंत आलाय? सी दिस लेसन. मला असं वाटतं आपण पीपीटी मध्ये हा सगळा डिस्कस केला होता आणि ह्याचे सगळे पॉइंट्स जे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये पण रिवाइज केलेले आहेत, बरोबर की नाही? मला आठवतंय 69 पेज नंबरवर होतो. येस, ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत सेल ऑर्गेनल्स वगैरे बद्दलच्या. हा, इलेक्ट्रॉन ऑर्गेनल्स म्हणजे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि त्याचे सेल ऑर्गेनल्स हे बाकी होतं आपलं. पण आपण ह्या सगळ्या स्ट्रक्चर्सना पीपीटी मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. त्याची पीपीटी आपली डिस्कस करून झाली आहे, हो की नाही? का नाही? येस मॅम. येस मॅम. चला,
जर आपलं पेज 69 सुरू होतं तर मला लक्षात येतं त्याप्रमाणे आपली इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप डिस्कस करायची बाकी आहे. त्याच्या पुढे आपले हे सगळे सेल ऑर्गॅनिल्स होतील, म्हणजे आज हा लेसन संपेल. चला करूया का आपण सुरुवात मग आपल्या अभ्यासाला. बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, चित्रामध्ये ओनियन पिलिंग किंवा पायलिंग, ह्याचा अर्थ काय असतो, कांद्याची सालं. सायटोप्लाझम म्हणजे काय, इज द फ्लुइड बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. आता आपण सेल ऑर्गॅनिल्सचा अभ्यास करतोय तर सेल म्हणजे काय, कुठलाही, आता मी काढलंय एक अमिबा. अमिबाच्या मध्ये आहे एक न्यूक्लियस आणि ह्याच्यामध्ये ना एक लिक्विड असतं. जसं आपल्या शरीरामध्ये पाणी आहे किंवा रक्त आहे किंवा असे बरेच फ्लुइड त्याच्यामध्ये आहेत आपल्या शरीरामध्ये, तसेच ह्या एका छोट्याशा शरीरामध्ये एक छोटासा सेल, एक स्वतःच एक छोटंसं शरीर आहे का, लिव्हिंग थिंगचं शरीर आहे, लिव्हिंग बॉडी आहे, बरोबर. तर त्या एका सेलमध्ये पण हे सगळे सेल ऑर्गॅनिल्स असतात. जसं आपल्या बॉडीमध्ये फ्लुइड आहे तसं ह्या बॉडीमध्ये पण सायटोप्लाझम असतं. जसं आपल्या बॉडीमध्ये ब्रेन असं या बॉडीमध्ये न्यूक्लियस असतं, बरोबर. जसं जसं आपल्या घरामध्ये, इमॅजिन करा आपलं घर हा एक सेल आहे. सेल म्हणजे पेशी. त्या एका पेशीमध्ये काय काय गोष्टी असतील, आपलं घर कसं कसं चालतं जरा इमॅजिन करा. आणि माईक बंद करा. आपल्या घरामध्ये एखादी अशी सेंट्रल जागा असते जिथे सगळ्या गोष्टी डिसाईड होतात, त्या आपल्या घराचं न्यूक्लियस असतं. मे बी ती जागा आपल्या आजी आजोबांची रूम असेल किंवा मोठे काका असतात, काकू असतात, ते सांगतात ते सगळं आपण करतो, बरोबर. ते फॅमिलीचं सेंटर असतं, जे सगळं ठरवलं जातं तिथे, बरोबर. ते आपल्या घराचं न्यूक्लियस असतं. किंवा ती किचनची जागा असू शकते, तिकडे आई लोक आजी लोक असतात, दॅट कॅन बी एनी प्लेस. दुसरं खरं खरं किचन, जिथे स्वयंपाक होतो, इन्स्ट्रुमेंट्स असतात, भांडी असतात, गॅस असतो, हे सगळं जे त्या किचनचं काम आहे, फूड बनवणं, तेच आता आपण बोलतोय प्लांट सेल बद्दल. तर प्लांट सेलमध्ये ते काम करतात क्लोरोप्लास्ट नावाचे इन्स्ट्रुमेंट असतात, ते खाली येतील आपल्याला. तर ती जागा आहे ती एनर्जी हाऊस आहे, कशामध्ये, प्लांट सेलमध्ये. आणि अॅनिमल सेलमध्ये काय आहे, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस आहे. आपण आपल्या घरामध्ये गेलो की लाईट सुरू करण्याकरता एक मेन स्विच असतो, तो स्विच ऑन केला की सगळे लाईट लागतात, पंखे लागतात. आपण जर 15-20 दिवस घराबाहेर जाणार असू तर आपण तो मेन स्विच बंद करून जातो. तर ते आहे आपल्या घराचं पॉवर हाऊस. तसं आपल्या सेलचं पॉवर हाऊस असतं मायटोकॉन्ड्रिया. आपण जे काही अन्न खातो तर त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये युजेबल एनर्जी फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं, त्याला एटीपी असं म्हणतात. ठीक आहे, एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट हे त्या एनर्जीचं नाव आहे, असं समजूया. दुसरं, जसं आपल्या बॉडीमध्ये आपण म्हणालो की फ्लुइड आहे, तसं आपल्या बॉडीमध्ये, या सेलच्या बॉडीमध्ये सायटोप्लाझम असतं. इकडून तिकडे एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जाण्याकरता पॅसेज असतो, बरोबर की नाही. आता मी इथे बसले आहे माझ्या या रूम मध्ये, इथून मला बाहेर जायचं असेल हॉलमध्ये, ते एक छोटासा गलियारा असतो, छोटीशी गल्ली असते, बरोबर. त्याला आपण काय म्हणतो, पॅसेज. असेच या रूम मधून त्या रूम मध्ये जाण्याकरताची सोय जशी आपल्या घरामध्ये, अशी सेम आपल्या सेलमध्ये न्यूक्लियस पासून ते बाहेरचं जे काही दरवाजा आहे तिथे जाण्याकरता, आणि बाहेरचा दरवाजा म्हणजे काय, सेल वॉल, बरोबर. आपल्या सेलची जी काही सेल वॉल आहे बाहेरची, त्याची बाउंड्री आहे, त्या वॉल पर्यंत जाण्याकरता आतमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात. तिकडनं इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे, असे ते चॅनल्स आहेत. कसे तुम्हाला दाखवते बघा, खाली दाखवते तुम्हाला, पाईपलाईन्स आहेत. त्या पाईपलाईन्स ऑलरेडी आपल्या बुकमध्ये त्या दिलेल्या आहेत चित्रामध्ये. बघा, हे तुमचं न्यूक्लियस आहे आणि इथून बघा ना, हे असे खड्डे खड्डे आहेत. तिकडनं आलेली गोष्ट या पाईपातून फिरून 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 बाहेरून आलेली गोष्ट इकडून 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 इकडे. ह्याच्याच सारख्या दुसऱ्या गोष्टी असतात, त्याचं नाव आहे लायझोझोम्स. लायझोझोम्स खाली येतील, सॉरी त्याच्यावर असतात लायझोझोम्स, आणि हे आहेत गोल्गी कॉम्प्लेक्स. हे आपले केमिकल फॅक्टरी असतात सेल मधल्या. लायझोझोम्स त्याच्यावरती आहेत ना, रायबोझोम्स वरती छोटे छोटे ग्रॅन्युल्स असतात. ते सगळं एक एक मुद्दा आपण बघू. आधी आपण इन जनरल बघू की आपल्या बॉडीमध्ये काय 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 गोष्टी आहेत. जसं आपण बोललो की आपल्या सेलमध्ये जसं न्यूक्लियस आहे तसं आपलं घरातलं एक पॉवर सेंटर असतं, पॉवर हाऊस, जे काही आपलं मेन स्विच आहे ते. आता आपण गलियाऱ्याबद्दल बोललो. मग गोल्गी कॉम्प्लेक्स मध्ये सगळ्या केमिकल्सचं प्रोडक्शन होतं, किंवा त्याच्यामध्ये एखादी गोष्ट गेली की त्याच्यावरती केमिकल काहीतरी चेंजेस होतात. ते केमिकल फॅक्टरी आहे आपल्या सेल मधली, त्याला म्हणतात गोल्गी कॉम्प्लेक्स. असेच असतात ते बाजूबाजूला. त्याच्यामध्ये काही काही गोष्टी सिक्रेट होतात, जसे की काही हॉर्मोन्स असतील, काही एन्झाइम्स असतील, काही डायजेस्टिव्ह ज्युसेस असतील, जे काही असेल त्याच्याकरताची ती स्पेशल रचना आहे.
ह्याच्यामध्ये ते केमिकल्स येणार आणि ह्याच्यामध्ये पडलेली गोष्ट चेंज होणार. एका बाजूला पडतं असं गोल, त्याच्यामधनं प्रोसेस होतं आणि दुसरीकडे बाहेर पडतं. एंट्री आहे, प्रोसेसिंग आहे, एक्झिट आहे. एक छोटीशी फॅक्टरीज आपल्या गॉल्गी कॉम्प्लेक्स मध्ये काम करते. ठीक आहे. अजून कुठला महत्वाचा अवयव असतो? एक व्हॅक्युअल असतो. व्हॅक्युअलचा अर्थच एक व्हॅक्युअल, रिकामा. त्या रिकाम्या याच्यामध्ये काय होतं, सगळा कचरा जमा होतो. जसं आपल्या घरामध्ये डस्टबिनचं काम आहे. घरामध्ये किती पण घाण असू दे, कचरा असू दे, तुम्ही घर झाडल्यावर तो कचरा कुठे जातो? आपोआप डस्टबिन मध्ये जातो. तर तसं ते डस्टबिन म्हणजेच काय? आपल्या सेल मधलं व्हॅक्युअल, लायझोझोम्स. मी तुम्हाला जे म्हणाले होते लायझोझोम्स, ते बघा काय. इम्युन सिस्टीम बघा. ड्यू टू various metabolic activities in the cell, organic waste is generated and lysosomes digest the waste. Lysosomes are simple single membrane bound sacs filled with digestive enzymes. बघा, ह्याचा अर्थ असा आहे की ते जे काही ऑर्गॅनिक वेस्ट जनरेट होतं आपल्या बॉडीमध्ये, आपला सेल हा एक लिव्हिंग थिंग. प्रत्येक सेल आपल्या शरीरामध्ये, आता आपल्या शरीरामध्ये लाखो लाखो पेशी असतील. त्या सगळ्या पेशी सध्या जिवंत आहेत, बरोबर. त्या जिवंत पेशींमध्ये मेटाबॉलिझम सुरू आहे. बाहेरचं अन्न श्वासोच्छ्वास करायचा, अन्नाला प्रोसेस करायचं, त्यातनं एनर्जी मिळेल, ती एनर्जी वापरायची आणि जगायचं. हे जे आपण करतोय सेम आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी करते आणि इंडिव्हिज्युअली करते. मग त्या पेशीला जे काही अन्न मिळालं आहे ते अन्न घ्यायचं आणि त्याच्यावरती काम केल्यावरती काही अन्न नको असलेलं जमा करायचं. तर ते जमा झालेलं जे अन्न असतं, ज्याला आपण एका पद्धतीने वेस्टेज म्हणतो, बरोबर, बॉडी मधला वेस्ट येतो, तसा तो ऑर्गॅनिक वेस्ट. आपल्या बॉडी मधला ऑर्गॅनिक वेस्ट कोणता आहे? आपण बाथरूमला जातो ते सगळं युरिन असेल किंवा वॉशरूमला गेलं ते आपण जे जे काही सगळं क्लीन करतो स्वतःच्या बॉडीला, ते सगळे आपल्या बॉडीला क्लीन करणारे ऑर्गॅनिक वेस्ट आहेत. पण सेलमध्ये पण ते बनतात. मग सेल काय करतो? लायझोझोम्सच्या ठिकाणी त्याचे बघा ना, गोल गोल असे ते स्ट्रक्चर्स असतात. सिंपल सिंगल मेम्ब्रेन सॅक्स. सॅक म्हणजे काय? बॅग. सिंपल आहेत त्या. सिंगल मेम्ब्रेन आहे कारण बाहेरचा कचरा त्याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये एन्झाईम आहेत, म्हणजे केमिकल्स आहेत, जे त्याला डिग्रेड करणार आहेत. त्याच्यामध्ये असलेला वेस्ट जो आहे त्याला डिझॉल्व्ह करून टाकणार. मग त्याचा फंक्शन काय आहे? इम्युन सिस्टीमला वाचवणं. इट डिस्ट्रॉयज व्हायरसेस अँड बॅक्टेरिया दॅट अटॅक द सेल. बाहेरून आपल्या शरीरावरती कोणी अटॅक करतच. तुमचा सेल किती पण हुशार असू दे आणि किती पण प्रोटेक्टेड असू दे, बाहेर येणारे पॅथोजन्स हे जास्त हुशार असतात. बघा ना, 2-3 वर्षापूर्वी तो कोरोना जो आला होता ना, तो आपल्यापेक्षा किती हुशार होता. तुम्ही कोरोनाचं वॅक्सिन दिलं तर कोरोनाचा नवीन व्हेरियंट आला, तरी पण तो व्हायरस आहे. व्हायरस तर अर्ध मेलेलेच असतात, बाहेर पडतात तेव्हा ते मेलेले असतात. तरी पण त्याला समजलं की आपल्यावरती वॅक्सिन आलं तर आपल्याला बदलायला पाहिजे. सो दे आर स्मार्टर दॅन अस. मग अशा जेव्हा पॅथोजन्सचा आपल्या बॉडीवरती अटॅक होतो, तर त्यांना कुठे ना कुठे कसं ना कसं मारलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपलं काही खरं नाही. म्हणून मग त्या सेल्समध्ये हे जे काही लायझोझोम्स आहेत ना, ते आर द हेल्पिंग सेंटर्स. कारण ते काय करतात? डिस्ट्रॉय करतात त्या व्हायरस आणि बॅक्टेरिया जे आपल्या बॉडीवरती अटॅक करतात. जसे ब्लड मध्ये WBCचं काम असं ना, फायटिंग करणं, तेच काम ह्याच्यामध्ये आपल्या सेलमध्ये लायझोझोम्सचं असतं असं समजूया. नंतर डिमोलिशन स्क्वॅट्स. इट इज डिस्ट्रॉइज वॉर्न आउट सेल्युलर. ना, इट इज नाही पाहिजे, इट डिस्ट्रॉइज. इज कट करून टाका, ग्रॅमॅटिकली रॉंग सेंटेन्स येते. इट डिस्ट्रॉइज वॉर्न आउट सेल्युलर ऑर्गेनेल्स अँड ऑर्गॅनिक डेब्रिज. त्याला म्हणतात ऑटोलिसिस. बघा, स्वतःच्या शरीरामधल्या खराब झालेल्या वस्तूंना रिपेअर करायचं, ही किती भारी टेक्निक आहे. समजा तुम्ही असं ऐकलं असेल, बऱ्याच लोकांना ह्या ऑर्गनचा प्रॉब्लेम आहे, तो किडनी फेल्युअरचा प्रॉब्लेम आहे, लिव्हर डॅमेज झालाय, हार्टमध्ये प्रॉब्लेम आहे. तर हे ऑर्गन्स आपण बदलू नाही शकत. एकदा त्याला ऑपरेशन करायचं, बदलायचं, रिपेअर करायचं, काहीतरी करायचं, मशीनचा वापर करायचा किंवा औषधं द्यायची, हे आपण बाहेरून करतो. पण जर तुमच्या सेलमध्येच एखादा छोटासा ऑर्गेनेल खराब झाला, तर त्याला खराब झालेल्याला काढून टाकणं, त्याच्या जागी नवीन चांगलं आणणं किंवा नवीन त्याला रिपेअर केलेला पार्ट बसवणं, हे जे काम असतं ते चालू असतं सेलमध्ये स्वतः. पण जे खराब झालंय ते कुठे जाईल? ते जातं लायझोझोम्स मध्ये. तर लायझोझोम्स त्याला काय करतात? त्याला डायजेस्ट करून टाकतात, ते गायब करून टाकतात आणि त्याला ऑटोलिसिस म्हणजे स्वतःहून त्याला गायब करणं एक प्रकारे. ठीक आहे. These are suicide bags. When a cell becomes old or is damaged, lysosomes burst and enzymes digest their own cells. आता हे काय बघा, सुसाइड बॅग्स. तुम्ही मूवीज वगैरे बघता, चित्रपट बघता, पिक्चर,
त्याच्यामध्ये ते असतात ना, ते असे सुसाईड बॉम्ब्स असतात. जनरली काही लोक असे असतात जे स्वतःच्याच अंगावरती, जनरली म्हणजे पिक्चर मध्ये जनरली आपल्या आजूबाजूला असे काही लोक फिरताना तुम्ही बघितलं का, स्वतःच्या अंगावर बॉम्ब बिम लावून फिरतात. आपल्याकडे आपण जिथे राहतो महाराष्ट्रामध्ये तिथे हा प्रकार फारसा नाहीये, पण काही देशांमध्ये किंवा काही ठिकाणी हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असं, आणि ते खूप स्वाभाविकपणे लोकांना अशी लोक दिसतात रस्त्यावर. पण ते काय कोणाचे सुसाईड बॉम्ब असतात, स्वतःच्याच अंगावर बॉम्ब लावायचं आणि स्वतःच फुटून जायचं. तेच एक प्रकारे इथे लायझोझोम्स मध्ये होतं बघा. व्हेन अ सेल बिकम्स ओल्ड और इज डॅमेज्ड, लायझोझोम्स बस्ट अँड एन्झाइम्स डायजेस्ट देअर ओन सेल्स. सेलमध्ये होता ना लायझोझोम, तो फुटतो आणि त्या सेललाच खाऊन टाकतो. का बरं? आता डॅमेज झालाय किंवा मरून गेलाय किंवा खूपच ओल्ड झालाय, तर त्याला स्वतःला संपवायचंय, पण असं की बाकीच्या बॉडीला डॅमेज नाही व्हायला पाहिजे. म्हणून दे आर द सुसाईड बॅग्स हू डेंजरस. ज्याला आपण आपला मित्र म्हणून आपल्या पोटात ठेवलं होतं की बाबा आमच्या इथल्या खराब गोष्टी तू खाऊन टाक, तर मीच मात्र झालो त्याने मला खाऊन टाकलं, असं होऊ शकतं की नाही? ड्युरिंग स्टार्वेशन, लायझोझोम्स डायजेस्ट स्टोर्ड प्रोटीन्स अँड फॅट्स. स्टार्वेशन या शब्दाचा अर्थ आहे की उपासमार, किंवा आपण उपास करतो किंवा बरेच दिवस अन्न नाही मिळत किंवा नाही खात. उदाहरणार्थ, नवरात्रीमध्ये आपल्याकडे 9 दिवस उपास करण्याची एक जनरल पद्धत असते. खूप लोक तुम्ही बघा खूप श्रद्धेने ते करतात. मग ह्या तुम्ही रोज वरण भात भाजी पोळी खाताय किंवा आणखी काय काय खाताय, तुमचं जेवण आता अचानकपणे बंद झालं, तुम्ही काय खाणार? उपासाचे पदार्थ खाणार, फळं खाणार, दूध खाणार, चांगली गोष्ट आहे. पण याचा अर्थ असा आहे की तुमचं रेग्युलर जेवण हवं तसं तुम्हाला मिळत नाहीये. तुमचं जे काही, समजा तुम्ही एवढ्या अमाऊंटचं जेवण जेवत होतं ते आता एवढंसं झालंय आणि ते पण बदललंय, बरोबर ना? तर त्याला एक प्रकारे स्टार्वेशनच म्हणू आपण, की ते कमी अन्न किंवा उपाशी राहणं. त्याच्यामध्ये लायझोझोम्स डायजेस्ट द स्टोर्ड प्रोटीन्स अँड फॅट्स. पण आपल्या शरीरामध्ये स्टोर्ड प्रोटीन्स आणि फॅट्स असतात. आपली स्किन आहे ना, त्याच्या खाली ते सगळे फॅट्सचे लेअर जमा झालेले असतात. जेव्हा तुम्ही बघा, कधी पण बघा, 9 दिवस नवरात्रीचे उपवास केल्यानंतर लोक एकदम फ्रेश दिसतात, ताजे तवाने. का बरं? त्यांच्यामध्ये अतिरिक्त जमा झालेले जे काही फॅट्स असतात किंवा ज्या काही प्रोटीन्स असतात जे की अनयुज्ड आहेत, भरपूर दिवस झाले, ते वापरले जातात त्यांच्या शरीरामधनं, आणि पुन्हा एकदा त्यांची बॉडी काय होते? फ्रेश आणि ऍक्टिव्ह. बरोबर ना? याला काय म्हणतात? डायजेशन ऑफ स्टोर्ड प्रोटीन्स अँड फॅट्स. ह्याच्यामुळे आपलं जे शरीर आहे ना, ते पुन्हा एकदा फ्रेश होतं, म्हणजे काय होतं? तयार होतं. नाहीतर हे फॅट्स आणि प्रोटीन्स काय करतात? आपल्या शरीरामध्ये जमा होत राहतात आणि त्याच्यामुळे एक प्रकारे शरीराला काय होतं? जडत्व येतं. त्याला इंग्लिशमध्ये चांगला शब्द आहे ओबेसिटी. बरोबर? आता हे झालं लायझोझोम्स बद्दल. हा, ओके, इकडे ठीक आहे. कळलं तुम्हाला लायझोझोम्स? येस मला मॅम. इंटरेस्टिंग म्हणून मी इथेच थांबवलं त्याला, कारण की लायझोझोम्स बद्दल चर्चा व्हायलाच पाहिजे होती. येस मॅम. बघा, आता बघा, मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणाले, पॉवर हाऊस. मेन स्विच ऑन केलं की लाईट लागणार, ऑफ केलं की लाईट बंद होणार. तर आपल्या बॉडी सेलमध्ये, हॅलो, थोडस तरी माईक ऑन आहे, कोणतरी गाणं पण म्हणतंय वाटतं तिकडे. गुड. तर मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. हा, एखादा शूज तुम्ही बघितला असेल, शाळेचा किंवा स्पोर्ट्स शू, त्याच्या खाली असंच असतं बघा डिझाईन, झिगझॅग झिगझॅग झिगझॅग. जो मेन सरफेस आहे ना, त्याचा पृष्ठभाग वाढण्याकरता असे कॉन्व्होल्युशन्स असतात त्याच्यामध्ये, म्हणजे असे 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 स्ट्रक्चर असतात एकमेकांमध्ये अडकलेले. आता काय बघा, इच सेल रिक्वायर्स एनर्जी. बोला, काय ग? काही नाही मॅम, आधी आवाज नव्हता येत तुमचा. Okay. Each cell requires energy and this energy is produced in the mitochondria. Under the electron microscope, a mitochondria is seen as a double membrane structure. Double membrane structure म्हणून ते mitochondria आपल्याला दिसतात. The outer membrane is porous and the inner membrane is deeply folded. बाहेरचा जो मेम्ब्रेन आहे तो कसा आहे? पोरस. पोरस या शब्दाचा आहे सच्छिद्र. आणि आतला जो काही मेम्ब्रेन आहे, हा आतला आहे बघा, हा डीपली फोल्डेड आहे. असे 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 असं स्ट्रक्चर तुम्ही आणखी कुठे आपल्या बॉडीमध्ये बघता? जस्ट रिमेंबर अँड टेल मी. आठवण्याचा प्रयत्न करा. पोटात. पोटात काय असतं असं पोटामध्ये?
ना, काहीतरी बघितलं असेल पोटात, असं तर काय बघितलंय? ते आपले स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. येस मॅम. बरं, ओके, चांगलं उत्तर आहे. नाव काय तुमचं? कोणी सांगितलं? मानसी. ओके, चला आपण एम फॉर मानसी लिहून टाकू. अजून कोणाला काही सुचतंय का रे? सांगा. मला काय सुचतं सांगू का? मला हे बघून मला ब्रेनची आठवण. दिसता कशासारखं? नदी. नदीसारखं. बरं, ब्रेन बघितलं लांबून. ब्रेन मध्ये पण असेच कॉन्व्होल्युशन असतात. नदीसारखं दिसतंय, बरोबर. पण आता आपण आपल्या बॉडी बद्दल बोलतोय आणि आपल्या बॉडीत नदी नाहीये. पण ठीक आहे, म्हणजे असे स्ट्रक्चर आपल्या बॉडीमध्ये कुठे असतात? कमी जागेमध्ये. हा, कमी जागेमध्ये जास्त सरफेस एरिया मिळाला पाहिजे अशा ठिकाणी असं पॅकिंग करून ठेवतात. तुम्ही बघा ना, तुम्ही प्रवासाला जाताना पण तुमच्या बॅगेमध्ये जेव्हा कपडे भरता असे कोंबून ठेवलेत तर कसे बसतील? कमी बसतील. घड्या करून तिरप तारप कोपऱ्यामध्ये 4 ठिकाणी इकडे तिकडे खुपसायला जागा जास्त मिळते, जेव्हा तुम्ही आहे त्या स्पेस मध्ये घड्या करून गोष्टी ठेवता, बरोबर की नाही? सो इथे पण तेच आहे. त्या मायटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये फोल्डेड, डीपली फोल्डेड असा इनर मेम्ब्रेन आहे. दिस फोल्ड्स आर कॉल्ड एज क्रिस्टे. जे फोल्ड आहेत त्यांना काय म्हणतात? क्रिस्टे. The inner cavity is filled with proteinaceous gel-like matrix containing ribosomes, phosphate granules and DNA. हे बघा, फार महत्वाची गोष्ट. ह्याच्यामध्ये जी कॅव्हिटी आहे, कॅव्हिटी या शब्दाचा अर्थ आहे गॅप. त्या गॅप मध्ये काय? इट इज फिल्ड विथ प्रोटीनेशियस जेल लाईक मॅट्रिक्स कंटेनिंग रायबोझोम्स. याच्यामध्ये प्रोटीन आहेत. जेल आहे. जेल माहिती ना तुम्हाला? जेल, जेलीचं बिस्किट काय बरं म्हणतात, जेलीचं चॉकलेट खाल्लंय का तुम्ही? तसे जेली बेली असं काय खाली पडलं की असं असं हलतं. हात हलवला का ते सुद्धा हलता हाताबरोबर. येस, तसं ते जेली सारखं सबस्टन्स त्याच्यामध्ये आहे, लिक्विड आहे त्याच्यात. पण ते काय त्याच्यामध्ये नुसतंच काही सबस्टन्स नाही आहे, नुसतं हलणारं. त्याच्यामध्ये आहेत रायबोझोम्स, फॉस्फेट ग्रॅन्युअल्स आणि डीएनए. आता ह्याच्यातले रायबोझोम्स काय आहेत? ते वरती आहेत. आता आपण जे बघितलं ते होतं लायझोझोम्स. लायझोझोम्सच्याही वरती एक होता मुद्दा, जो होता रायबोझोम्स, तो आपल्याला बघायचा आहे. फॉस्फेट ग्रॅन्युअल्स आणि डीएनए म्हणजे आपल्या बॉडी मधला डीएनए, आपला बॉस. देअरफॉर इट कॅन प्रोड्यूस इट्स ओन प्रोटीन्स. हे स्वतःच प्रोटीन स्वतः बनवतात. प्रोटीन मध्ये नायट्रोजन असतं आणि बरेचसे वेगवेगळे ग्रुप्स असतात, जसं की हा फॉस्फेट ग्रुप आहे. तर नायट्रोजन, डीएनए, डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड, बरोबर ना? आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रोटीनेशियस जेल लाईक मॅट्रिक्स आहे. प्रोटीन मध्ये ग्रोथ मटेरियल असतं, बरोबर. देअरफॉर इट कॅन प्रोड्यूस इट्स ओन प्रोटीन्स. ते स्वतःच स्वतः बनवू शकतं. And with the help of enzymes, mitochondria oxidize carbohydrates and fats in the cell. याचं काम काय आहे? आपल्या बॉडीमध्ये येणारं जे काही फूड आहे त्याच्यापासून एनर्जी प्रोड्यूस करायची. आपण काय काय खातो? वरण भात, भाजी पोळी, भाज्या, कच्च्या भाज्या, फळं खातो, पाणी पितो, दूध पितो. आपल्या फूड मध्ये 5 इम्पॉर्टंट गोष्टी असतात. कोणत्या कोणत्या असतात सांगा बरं जरा मला. आपण लहानपणी शिकलोय. 5 important parts of the food that we eat. ड्रिंक. नाही, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, बरोबर, फॅट्स, बरोबर. 2 बाकी आहेत. विटॅमिन्स आणि मिनरल्स, बरोबर. आणि 6वं आहे पाणी. पाणी आपल्या फूडचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. विदाउट वॉटर अवर बॉडी कॅनॉट सर्वाइव्ह. So we need 5 important things in our diet: proteins, fats, carbohydrates, minerals and vitamins. Minerals and vitamins are required in very small quantity. त्याला देणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात. But the main important energy giving content is proteins, fats and carbohydrates. त्याच्यामध्ये पण कार्बोहायड्रेट्स आधी इन्स्टंट एनर्जी गिव्हर्स. ग्लुकोन डीचं बिस्किट, ग्लुकोन डीचं पाणी, पार्लेजीचं बिस्किट. हे जे बिस्किट्स आहेत ते ग्लुकोजचे बिस्किट आहेत. ग्लुकोज इज द शुगर. तुम्ही ते बिस्किट खा आणि बघा, तुम्हाला लगेच एनर्जी येते. तुमचा पहिला नंबर येतो रनिंग रेस मध्ये. का बरं?
इट इज इन्स्टंट एनर्जी. दुसरं प्रोटीन्स. प्रोटीन्स हे आपल्या बॉडीचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. दे आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ अवर बॉडी. जशी एकावर एक वीट रचतो आपण आणि बिल्डिंग बनते की नाही, सेम आपली बॉडी पण सेलची जी बिल्डिंगच आहे ना. सो ते बनवण्याकरताची जी बिल्डिंग बनवण्याकरताची जी रिक्वायरमेंट आहे ती आहे प्रोटीन्स. प्रोटीन शिवाय आपली बॉडी बनत नाही. प्रोटीन्स वी गेट फ्रॉम व्हेरियस डिफरंट टाइप्स ऑफ फूड. तुम्हाला माहिती आहे प्रोटीन्स डाळींमध्ये असतात, दुधामध्ये असतात, मीठ मध्ये असतात, अंड्यामध्ये असतात, राईट. हे सगळे त्याचे रिसोर्सेस आहेत. मग आहेत फॅट्स. फॅट्स वी गेट फ्रॉम ऑइल, घी, अशा सगळ्या स्टिकी सबस्टन्सेस पासून आपल्याला फॅट्स मिळतात. अँड फॅट्स आर व्हेरी 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 रिच इन दी कंटेंट ऑफ देअर स्ट्रक्चर. बरोबर आहे ना. तर थोडंसं एक चमचा पण तूप पुरतं आपल्याला, पण फॅट्स आपल्या बॉडीमध्ये स्टोअर्ड असतात. आपण खाल्ल्या लगेच बसत नाहीत, जमा होतात. ते स्टोअर्ड फूड असतात. जसं बघा, समजा तुम्हाला मी 1000 रुपये दिले, जस्ट इमॅजिन, खरं देणार नाही, 1000 रुपये दिले, तर तुम्ही काय कराल? 1000 रुपयाचं काय कराल जरा सांगा बरं मला तुम्ही. चला, टेल मी द आन्सर. 1000 रुपये मी तुम्हाला दिले तर तुम्ही काय कराल? लेट मी सी यू नाउ. कॅमेरे ऑन करून पण तुम्ही मला याची उत्तर देऊ शकता. जपून ठेवाल तुम्ही. का बरं? पुढे काही कामात लागले तर मॅम. बरं, म्हणजे ही फॅट्स म्हणून त्याला स्टोअर करून ठेवाल. ओके. बाकीची मुलं काय करतील? कोणाला एखाद्या म्हणजे कुणी गरीब असेल त्याला, म्हणजे त्याला गरज असेल कशाची, तर त्याला मदत करण्यासाठी. मी त्याच्याकरता दिलं नाही, मीच दान केलं असतं ना. मग तुम्हाला दिलंय मी ते. ठीक आहे, तुम्हाला दिलं, तुम्ही वापरू शकता, चांगल्या पद्धतीने वापरता. अजून मॅम मी काय करेल, मला वही पुस्तक पेन याची गरज असेल ते घेईन. बरं, खानदेशा वही पुस्तकाची गरज असेल ते घे. वस्तू घ्यायची असेल तेव्हा. बरोबर. ऋतुपर्ण काहीतरी बोलायचं. त्याला घेईन, देईन. ज्याला गरज असेल त्याला देईल. बरं, ऋतुपर्णाला काहीतरी बोलायचं. थांबा, त्याला बोलू द्या. सांगा. वही पेन घेईल. मी चला आता असं समजूया की तुम्ही मला 1000 रुपये दिले तर मी काय करेन, विचारा मला, मग मी सांगेन. आम्ही जर तुम्हाला दिले तर तुम्ही काय करणार? दिले तर काय करणार? आता एवढी मुलं मला देणार 1000 रुपये, तर मग विचार करा माझ्याकडे किती हजार येतील. उलटा प्रश्न. सगळ्यांनी मिळून मला 1000 रुपये दिले तर मग मी काय करेन? मी असं करेन की ते 1000 रुपयात आधी मी माझ्याकडे चेकलिस्ट बनवेन की मला कुठल्या गोष्टींची इमिडिएटली गरज आहे. लगेच मला काय पाहिजे, चला मला एक चांगला पाऊच पाहिजे, त्याच्यामध्ये मला सगळं माझं वही पेन बिन नीट ठेवता येईल असं एक पाऊच मला पाहिजे. जुनं माझं खराब झालंय, त्यातनं इकडनं तिकडनं पेन पडतायत, तसं नको. ते एकच मी घेईन. बाकी सगळं माझ्याकडे सध्या पुरेल असं सामान आहे. पण मला भूक लागते लवकर, मग मी असं काहीतरी घेऊन ठेवेन की ते मला मध्ये मध्ये खाता येईल. स्टोर्ड फूड. किंवा इमर्जन्सीमध्ये मला बाहेर गेलोय आपण, प्रवासाला गेलोय, तर त्यावेळेला मला ग्लुकोन डीचं पाणी असलेलं बरं. चक्कर आले, काय आले प्रवासामध्ये, बसमध्ये, कसा त्रास होतो, म्हणून अशा गोष्टी माझ्याकडे मी घेऊन ठेवेन. मग मी विचार करेन की 1000 रुपयातले 500 रुपये मी सेव्ह करते, 500 रुपये मी वापरते. आपली बॉडी पण स्मार्ट आहे, आपली बॉडी हेच करते. तुम्ही जे काही अन्न खाता ते विचार करते की आधी काय स्टोअर करू आणि काय वापरू. जे फॅट्स तुम्ही खाता ते सगळे स्टोअर्ड असतात. ते कधी येतात उपयोगी? आत्ताच आपण बोललो, जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा ते सगळे बाहेर पडतात आणि म्हणून आपोआप आपण बारीक होतो. का बरं? ते आपण स्टोअर केलेले असतात इमर्जन्सी करता. आणि आपल्या बॉडीला हे माहिती नाहीये की आपण आध्यात्मिक कारणांकरता सुट्टी घेतली जेवणाला. त्याला माहिती आहे की हा जेवत नाही का, काढा आपलं स्टोअर्ड फूड. मग ते स्टोअर्ड फूड जे जमा झालंय ते आपोआप बाहेर येतं. ते फॅट्सचे लेअर कमी होतात आणि आपोआप आपण बारीक होतो, कारण की आपल्याकडे स्टोअर्ड फॅट्स होते ते वापरले गेले. बरोबर? म्हणजे आपलं नुकसान झालं का? नाही झालं. आपली बॉडी क्लीन झाली एक प्रकारे. आणि परत तुम्ही जेव्हा खाणार 8-9 दिवसांच्या उपासानंतर, तेव्हा परत तुमच्या बॉडीमध्ये ते हळूहळू जमा होत जाईल पुढच्या उपासाकरता. सो ते नॅचरल प्रोसेसने जमा होत राहतं. म्हणजे ज्याची इमिडिएट गरज आहे, माझ्याकडे 1000 रुपयातल्या 100-200 रुपयाची मला इमिडिएट गरज आहे, त्याच्याशिवाय माझं काम होणार नाहीये. मला इमिडिएटली काम करण्याकरता, बोलण्याकरता, फिरण्याकरता एनर्जी पाहिजे, तर ती कार्बोहायड्रेट्स मला देणार. माझ्याकडे जिथे पोळी खाते, भात खाते, त्याच्यातनं मला इन्स्टंट एनर्जी मिळते, ते कार्बोहायड्रेट्स आहेत.
ते मला लगेच एनर्जी देतात. माझं काम तर रोजचं चालू असतं ते चालू राहतं. तुम्ही उपवासाचे पदार्थ बघा, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत. काम चालू राहतं आपले. आपण काय व्हेंटिलेटरवर पडत नाही 8 दिवस उपवास केल्याने, कारण की आपल्याला एनर्जी मिळत राहते. पण आपण बारीक होतो कारण स्टोर्ड एनर्जी वापरली जाते. कळलं? दुसरं आहे प्रोटीन्स. प्रोटीन्स तर असेही आपण घेतोच कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये. जेवढे आवश्यक आहे तेवढे घेत नाही. स्पेशली इंडियन जे आहेत आपले, तरी महाराष्ट्रीयन डाएट जे आहे ते एकदम बॅलन्स डाएट आहे. आपल्याकडे वरण बिरण बऱ्यापैकी जातं आपल्या पोटामध्ये. आपल्या वजनाला किती घेतलं पाहिजे हा विचार आपण करत नाही, पण त्याची गरज थोडीफार आपली जी आहे ती आपोआप भागत जाते. प्रोटीन्स दुसरे एनर्जीचे सोर्सेस आहेत, पण त्याचा उपयोग आपण बॉडी बिल्डिंगसाठी करणार. एका विशिष्ट वयानंतर तुमचं जेव्हा वजन, तुमची वयाप्रमाणे तुमचं जे काही बॉडीचं स्ट्रक्चर आहे ते एकदा फ्रेम झालं की तेव्हा तुम्हाला खूप प्रोटीन्सची गरज नाहीये. प्रोटीन रोज लागतील तुम्हाला तुमच्या सेलला जगवण्याकरता, चांगलं वाढवण्याकरता, नवीन सेल बनवण्याकरता त्याची गरज असते. पुन्हा एकदा आपल्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रोटीन्सची गरज वेगळी असते. चाइल्डहुडमध्ये तुमचं आता चाइल्डहुड संपत आलं. एकदम छोटी मुलं बघा ना तुम्ही, एकदम न्यूली बॉर्न बेबीज असतात, एवढीशी बाळं असतात, एवढीशी बाळं, 2-2.5 किलोची 3 किलोची बाळं असतात. पुढच्या महिन्यात बघा 5-6 किलोची होतात, एवढीशी असतात पण अशी गुबू गुबू दिसायला लागतात. कसं काय? तेवढंच असतात, पण त्यांच्यामध्ये ते फॅट्स डिपॉझिट होतात. त्यांची काही उंची एकदम भराभर वाढत नाही, हळूहळू वाढते, कारण त्यांच्या बॉडीमध्ये ते डिपॉझिट्स व्हायला लागलेले आहेत प्रोटीन्स. पण त्यांचं मेंटल ग्रोथ पण सुरू असतं, तर त्या ग्रोथ करता प्रोटीनची गरज असते जी चालूच राहते. दुसरा एक म्हणजे टप्पा असतो ऍडोलसन्स, जो तुमचा सध्या सुरू आहे. आत्ताच्या ह्याच्यात तुम्हाला चांगल्या प्रोटीन्सची गरज आहे. तुम्ही चांगले प्रोटीन्स घेतले तुमची बॉडी चांगली बनेल, त्याचा तुम्हालाच पुढे उपयोग होईल. सगळं खा, वडापाव खा, समोसे खा, पण तेच खाऊ नका. ते काही गुड फूड नाहीये. ते कधी कधी खाल्लेलं चांगले. मंचाव सूप पण प्या आणि मंचुरियन पण खा, पण तेच खाऊ नका. बरं सांगते तसं, दॅट इज नॉट अ गुड फूड. कधीतरी फॉर अ चेंज इन द टेस्ट ओके, पण महत्वाचं आहे फ्रेश फूड, घरातलं फूड. ठीक आहे. आता हे झालं प्रोटीनचं. आणि फॅट्स जसे मी म्हटले की ते डिपॉझिट्स असतात. माझ्याकडे तुम्ही दिलेले 1000 रुपयातले 500 रुपये स्टोर्ड आहेत. तुम्ही कधी मला म्हणालात की टीचर हे घ्यायचं ते घ्यायचं, ते म्हणजे ठीक आहे, स्केच पेन्स घ्यायचे का तुम्हाला, आहेत ना माझ्याकडे 500 रुपये, मी घेऊन त्यातनं तुम्हाला देऊ शकते. सो असं ते आपल्या बॉडीमध्ये प्लॅन्ड पद्धतीने होतं, बिकॉज दॅट इज दी स्मार्ट वर्क. आता आपण जे बोलत होतो की नाही की एनर्जी कशी बनते, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी अशीच बनते. मायटोकॉन्ड्रियामध्ये सगळंच जातं, प्रोटीन जातात, फॅट जातात, कार्बोहायड्रेट्स पण जातात. बघा, इट कॅन प्रोड्यूस इट्स ओन प्रोटीन्स. प्रोटीन तर स्वतः बनवत आहे, आणि इट कॅन प्रोड्यूस इट्स ओन विथ द हेल्प ऑफ एन्झाइम्स. मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिडाइज कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स इन द सेल. ऑक्सिडाइज करणं या शब्दाचा अर्थ आहे की त्याला ब्रेक करणं. तुम्ही जे काही खाणार, ग्लुकोजची बिस्किटं म्हणा, ग्लुकोन-डीचं पाणी म्हणा, भात म्हणा, पोळी म्हणा, भाकरी म्हणा, फॉर दॅट मॅटर, ह्या सगळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत. त्याला ते ऑक्सिडाइज करणार म्हणजे काय, त्याच्यातली एनर्जी काढून घेणार, त्याला युजेबल फॉर्म मध्ये टाकणार. फॅट्स मध्ये सुद्धा तुम्ही उपास करणार तेव्हा हे फॅट्स आपोआप तिकडे येतील आणि आपोआप त्यातनं एनर्जी तुम्हाला मिळेल. द एनर्जी रिलीज. हा बोला. मला एक डाऊट होता. विचारा. फॅट्स मध्ये काही काही व्हेजिटेबल्स पण असतात का? जसे फॅट्स मध्ये व्हेजिटेबल्स कोणते ग? कार्बोहायड्रेट्स असतात. फॅट्सचं जे सोर्सेस आहेत ना, ते सगळे ऑइल, घी असे ऍनिमल ओरिजिनेटेड आहेत सगळे. ऑइल्स पण कोणते जनरली बघा, तुम्ही कोणती पण तेल बघा, ही राईस ब्रान, सनफ्लॉवर, शेंगदाणा, ह्या वनस्पतींच्या बियांमधून आलेली आहेत, ज्यांच्याकडे खूप स्वतःचा कंटेंट आहे. बरोबर. तिळाचं तेल असतं, शेंगदाण्याचं तेल असतं, सूर्यफुलाच्या बियांचं तेल असतं. बियांच्या तेलामधनच आपली सगळी तेल येतात ना जी आपण खातो ती. नारळाचं तेल असतं, खोबरेल तेल ज्याला आपण म्हणतो, खातात ते. आपण महाराष्ट्रामध्ये शक्यतो ते खात नाही, पण साऊथला तुम्ही गेलात, केरळ बिरळ, त्या तेलामध्ये स्वयंपाक करतात, नारळाच्या तेलामध्ये. दुसरं राईचं तेल, तेही आपल्याकडे महाराष्ट्रात फार वापरलं जात नाही. सरसो का तेल म्हणतात बघा त्याला. त्याचा कसा विशिष्ट उग्र वास असतो, पण त्या तब्येतीकरता खूप चांगलं असतं. तर असं प्रत्येक तेलाची काहीतरी खासियत आहे. मोस्टली त्या सीड्स मधनं ते येतं, नाही तर मग ते फॅट्स जे आपण म्हणालो, जसं घी, ते घी कुठून बनतं? दुधापासून. तर दूध तर ऍनिमल ओरिजिनेटेड आहे, म्हणजे ज्यांच्याकडे कंटेंट खूप आहे एनर्जीचा, अशा ठिकाणून ते आपल्याला मिळतं. पोटॅटो जे तू म्हणालीस त्यातनं कार्बोहायड्रेट मिळतं, बरोबर आहे. पण पोटॅटो हा तुम्हाला माहितीये का काय आहे त्या वनस्पतीचा? फ्लॉवर आहे का, स्टेम आहे का, रूट आहे का, काय आहे सांगा बरं मला. स्टेम.
स्टेम आहे, स्टेम. त्याला पानं येतात ना पुढे, बटाट्याला डोळे येतात त्याला पानं येतात की नाही, म्हणजे ते स्टेम आहे, स्टेमलाच पानं येतात ना, बरोबर की नाही. सो ते स्टेम आहे त्याचं, आणि स्टोअर्ड फूड एनर्जी, त्याची एनर्जी त्याच्यामध्ये स्टोअर्ड असते, आपण ते काढून घेतो आणि खाऊन घेतो. सो ते झाडाने त्याच्याकरता बनवलंय, ते आपण आपल्याकरता वापरतोय. दॅट इज द स्टोअर्ड फूड एनर्जी फॅक्टरी फॉर द पोटॅटोज. करेक्ट आहे. हा, आता बघा, ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये कार्बोहायड्रेट्स गेले, फॅट्स गेले, तर त्याला ते ऑक्सिडाइज करेल आणि त्याच्यापासून एनर्जी बनवेल, जिला कशी मी तुम्हाला म्हणाले होते, एटीपी म्हणजे एडेनोसाइन ट्रायफॉस्फेट ह्या नावाने ती एनर्जी असते, ती स्टोअर्ड असते. प्लांट सेल्स हॅव लेस मायटोकॉन्ड्रिया दॅन ॲनिमल सेल्स. स्वाभाविकशी गोष्ट आहे, जी काही एनर्जी आपल्याला लागते आपल्या बॉडीमध्ये, ॲनिमल्सच्या बॉडीमध्ये, ती का बरं अशी लागते आपल्याला? आपण स्वतःचं फूड स्वतः जनरेट नाही करू शकत. वी आर नॉट दी प्रोड्युसर्स, वी आर दी डिपेंडेंट पीपल ऑन दी प्रोड्युसर्स. टू लुक ॲट एनी ॲनिमल, द ॲनिमल्स डू नॉट हॅव मायटोकॉन्ड्रिया, सॉरी, द ॲनिमल्स डू नॉट हॅव क्लोरोफिल. त्याच्यामुळे आपण स्वतःचं अन्न स्वतः नाही बनवू शकत. आपल्याला या स्टोअर्ड एनर्जीची गरज आहे, एका वेगळ्या डिपार्टमेंटची गरज आहे, कारण की आल्या आपल्या बॉडीमध्ये ते बनतच नाही. प्लांट्स मध्ये द प्रॉब्लेम इज सॉल्ट. त्यांच्याकडे त्यांची सिस्टीम आहे, दे मेक देअर ओन फूड, दे झायलम फ्लोएम तिकडे ट्रान्सपोर्ट होतो, मग काय प्रॉब्लेम आहे. त्यांच्याकडे मायटोकॉन्ड्रिया आहे, बट दे आर इन लेसर क्वांटिटी. ठीक आहे, म्हणजे ह्यांच्यामध्ये ह्यांचे स्वतःचे प्रोटीन्स येतात, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स येतात, ह्या सगळ्याच ते बरोबर सिंथसाइज करतात, त्याला ऑक्सिडाइज करतात आणि त्याच्यापासून एनर्जी बनवून जमा करून ठेवतात. व्हेनेवर देयर इज द नीड ऑफ एनर्जी, इट इज सप्लाइंग द एनर्जी. भारी आहे ना. पंखा लावायचा तर इकडचं बटन दाबा, लाईट लावायचं तर तिकडचं बटन दाबा, तुमच्या हातात आहे तुम्हाला कुठलं बटन दाबायचं. यू हॅव टू डिसाइड विच एनर्जी, हाऊ मच एनर्जी यू हॅव टू यूज. मला धावायचंय, मला खूप जास्त एनर्जी लागणार आहे. मायटोकॉन्ड्रिया म्हणतात घ्या 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 घ्या. त्यांची एनर्जी संपली की थकून जातो आपण, संपला आता माझ्या बँकेतला अकाउंट संपून दिलं, मग परत बँकेत पैसे टाका, म्हणजे पुन्हा जेव्हा गेली तिकडे एनर्जी, स्टोअर्ड एनर्जी. ठीक आहे, असं हे काम चालतं. नाउ व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस मायटोकॉन्ड्रिया? इट टू प्रोड्यूस एनर्जी रिच कंपाऊंड एटीपी. बरोबर, एटीपी बनवणं त्याचं काम आहे. सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स एक्सेट्रा बाय युझिंग द एनर्जी ऑफ एटीपी. तुम्हाला त्याच्यातनं एकच काम करायचंय, एनर्जी बनवून घ्यायची. बरं, आपल्याला वरती जे मगाशी राहिलं होतं ना, रायबोझोम्स, तिकडे जाऊया. दे आर इम्पॉर्टंट. कुठे गेले रायझोझोम्स? न्यूक्लियस, आपलं न्यूक्लियस झालं होतं ना मागच्या येस मॅम. मला लक्षात आहे की न्यूक्लियस झालं होतं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण बोललो होतो, आणि रायबोझोम ग्रॅन्युअल्सचं नाव आलं आहे त्याचं, पण म्हणजे रायबोझोम्सचं काही स्पेशल फंक्शन दिलेलं नाहीये इथे तरी, ओके नाही. खाली दिलंय का आपण चेक करूया. बरं, बाकी हे आपण ऑलरेडी बोललोय. गॉल्गी कॉम्प्लेक्स झालं आपलं, मायटोकॉन्ड्रिया झालं. आता आपण जाऊया व्हॅक्युअल्स. आपण जसं मग कशी म्हणालो, काय ग काही लिहायचं आहे? काही लिहायचं नाही, ऐकायचं. व्हॅक्युअल्स आर द स्टोरेज सॅक्स फॉर सॉलिड अँड लिक्विड कंटेंट्स. मी जसं तुम्हाला म्हटलं, स्टोरेज सॅक्स असतात त्या. तुम्ही त्यात कचरा पण जमा करू शकता, पाणी पण एक्स्ट्रा गरज असेल तर जमा करून ठेवू शकता. दॅट इज युअर कंटेंट फील करण्याचा एक घरातलं एक जागा आहे. ती एखादी अशी रूम आहे जिकडे तुम्ही कचरा टाकू शकता, डम्पिंग रूम करू शकता त्याला, किंवा तुम्ही त्याला स्टोअर रूम करू शकता, किंवा तुम्ही त्याला एखादी गेस्ट रूम पण बनवू शकता. इट इज अप टू यू, तुम्हाला ते घरातली रूम कशी वापरायची आहे. तर ते त्या व्हॅक्युअल्सचं काम आहे. त्याचं फंक्शन काय? टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल. का बरं? बघा, दे डोंट हॅव एनी टिपिकल शेप ऑर साइज. ठीक आहे. द स्ट्रक्चर ऑफ व्हॅक्युअल चेंजेस अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द सेल, अँड व्हॅक्युअल इज बाउंड बाय द सिंगल मेम्ब्रेन. हे पण सिंगल मेम्ब्रेनचे नुसतेच इरेग्युलर शेप मधले, कुठल्याही शेप मधले असेच कंटेंट फिरत राहतात सेलमध्ये. जशी गरज पडेल तसे ते बदलतात. का बरं? कारण की त्यांना स्वतःचा शेप नाहीये ना. तर तुम्हाला पाणी जमा करून ठेवायचं असेल, त्याच्याकरता तुम्ही याचा वापर करू शकता. टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल. ऑस्मोटिक प्रेशर या शब्दाचा अर्थ आहे की आतलं पाणी, बाहेरचं पाणी. ह्याला हे जर बॅलन्स झालं, तुम्ही वरती बघितलंय की बाहेरनं पाणी आत कधी येतं, आतनं पाणी बाहेर कधी येतं. ऑस्मोसिस आपण ऑलरेडी बघितलं. बाहेर, फॉर एक्झाम्पल, बाहेर म्हणजे सेलच्या बाहेर. आता आपण एक्झाम्पल घेऊया कांदा भजी बनवण्याचं.
कांदा भाजी बनवताना कांदे कट करतात, त्याला मिठात टाकून ठेवतात आणि तसंच ठेवून देतात. थोड्या वेळाला त्या कांद्यांना पाणी सुटतं. तुम्ही कुठली पण भाजी घ्या, त्याच्यात मीठ टाकलं की ते आपोआप पाणी सोडायला लागतं. वाय? त्याच्यामधनं त्या सेलच्या आजूबाजूला मिठाचं प्रमाण वाढल्यामुळे त्या सेलला त्रास होतो आणि तो आतलं पाणी सोडून देतो त्याच्यामध्ये. म्हणजेच काय होतं, आतलं पाणी कमी झालंय. मग काय झालंय, त्या सेलला आता आतमध्ये पाण्याची कमी आहे. तर हे ऑस्मोटिक प्रेशर, याचा ह्या शब्दाचा अर्थ आहे की ऑस्मोटिक प्रेशर आता आतमध्ये कमी झालंय, आता त्याला बाहेरून पाणी घ्यायची गरज आहे. अशा वेळेला टू मेंटेन द ऑस्मोटिक प्रेशर ह्या सेलचं काम आहे. सेलमध्ये स्वतःचं स्टोर्ड अमाऊंट ऑफ पाणी असतं, ते तिकडे ते टाकू शकतं. सेल मरून नाही जाणार पाणी एकदम बाहेर गेलं तर, कारण त्याच्यामध्ये कुठेतरी स्टोर्ड पाणी आहे. तर प्रेशर मेंटेन करण्याकरता ह्या व्हॅक्युअल्स मध्ये जागा आहे. टू स्टोअर मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स अँड एंड प्रोडक्ट्स, ग्लायकोजन, प्रोटीन, वॉटर एक्सेट्रा. हे काय आहेत, मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट्स आहेत, आपोआप बनलेले आहेत ते, पण ते गरजेचे पण आहेत. आणि काही काही ठिकाणी ते एक्स्ट्रा बनलेले आहेत, तर ते जमा कुठे करायचे, स्टोर रूम मध्ये. So vacuoles are the storerooms. In animal cell, they store waste products and food, while in amoeba it stores food before digestion. Animal cell मध्ये काय करतात, वेस्ट प्रोडक्ट्स आणि फूड ते जमा करतात. पण अमिबा सारख्या इरेग्युलर शेपच्या सिंगल सेल अॅनिमलला ते काय करतात, दे स्टोर फूड बिफोर डायजेशन. ते फूड पण जमा करतं आणि त्याला डायजेस्ट पण करतं, हेल्प करतं पोटात टाकायला त्याच्या. आणि नंतर त्याच्यामध्ये काही अननोन किंवा नको असलेला वेस्ट प्रोडक्ट आला तर तो त्याच्यामध्ये जमा पण करतो. बोथ द थिंग्स. इन प्लांट सेल, व्हॅक्युअल्स आर फुल ऑफ सेल सॅप अँड प्रोव्हाइड टर्जिडिटी, रिजिडिटी टू दॅम. प्लांट सेलमध्ये व्हॅक्युअल्सचं काम हे जरा जास्त स्पेशल आहे. प्लांट सेल जे असतात ते एकमेकांवरती असे बिल्डिंग सारखे लावलेले असतात, बरोबर. प्लांट्स कॅनॉट मूव्ह, दे आर स्टेशनरी. त्यांच्या सेलला सपोर्ट देण्याकरता खूप साऱ्या सिस्टीम आहेत ऑलरेडी प्लांटमध्ये. बट नाव महत्वाची गोष्ट अशी आहे की व्हॅक्युअल्स काय करतात, दे हेल्प टू गिव्ह द टर्जिडिटी अँड रिजिडिटी. कारण की त्याच्यामध्ये पाणी असतं, पाणी भरून ठेवलं किंवा लिक्विड भरून ठेवलं की ते आपोआप फुगतात, फुगले की ते टर्म होतात, कडक होतात, आपोआप स्ट्रक्चरला एक शेप येतो आणि रिजिडिटी येते, बरोबर. अशा पद्धतीने ते प्लांट सेल मध्ये मदत करतात. वाय आर प्लांट लीव्स ग्रीन अँड फ्लॉवर्स रेड, येलो, ऑरेंज, ब्लू? द रिझन इज प्लास्टिड्स. प्लास्टिड या शब्दाचा अर्थच आहे वेगवेगळ्या कलर्सचे बंडल्स. द ऑर्गेनल विच गिव्ह सच कलर्स इज प्रेझेंट ओनली इन द प्लांट सेल्स. इट इज कॉल्ड एज प्लास्टिड्स. प्लास्टिड्स हॅव डबल मेम्ब्रेन अँड आर ऑफ टू टाइप्स. तुमच्यापैकी किती लोकांचे रंग पिवळे, हिरवे, निळे असे आहेत, सांगा जरा मला. कोणाचेच नाहीये? मग कुठले रंग आहेत तुमचे? स्किन कलर. बरोबर. आपले ह्युमन किंवा अॅनिमलचे जे कलर्स आहेत ते लिमिटेड आहेत, बरोबर. म्हणजे त्याला आपण व्हिटिश कलर म्हणतो किंवा गोरा रंग म्हणतो किंवा काळा रंग म्हणतो किंवा कुठलेही रंग जे आपण म्हणतो ते लिमिटेड आहेत. बट यू लुक ॲट द प्लांट्स अँड जस्ट यू लुक ॲट द स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स. त्यांच्या पानांचा रंग वेगळा, त्यांच्या फुलांचा रंग वेगळा, त्यांच्या मुळांचा रंग वेगळा, स्टेमला पण कलर असतो. ते तर जाऊ द्या, वेगवेगळ्या पानांना बघा, वेगवेगळ्या झाडांच्या, काही पानं पिवळी, काही पानं हिरवी, काही पानं लाईट हिरवी, काही पानं लाल, जांभळी, पांढरी सुद्धा पानं आहेत. ही काही सगळी खराब पानं असतात का? नो. इट इज बिकॉज ऑफ द कलरिंग एजंट दॅट दे हॅव इन देम, दॅट इज कॉल्ड एज प्लास्टिड. कलरिंग बॅग्स आहेत त्या. आता समजा तुम्ही हिरव्या रंगाचा मास्क लावला तर तुम्ही हिरवे दिसाल की नाही, दॅट इज द कलरिंग थिंग दॅट यू ऑलरेडी हॅव ऑन युअर फेस. तसंच ते प्लास्टिड्स मध्ये पण काही कलरिंग एजंट आहेत. कलरिंग एजंट काय करतात, तो कलर त्याला इम्पार्ट करतात. फॉर एक्झाम्पल, ग्रीन कलर पिगमेंट आहे क्लोरोफिल. पिगमेंट या शब्दाचा अर्थ आहे की तो कंटेंट ज्याच्यामुळे त्याचा रंग हिरवा झाला. क्लोरोफिल तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल. त्या ग्रीन क्लोरोफिल मुळेच तर फोटोसिंथेसिस होतं. ऑरेंज, जे काही आपण ऑरेंज कलरचे ऑरेंज खातो किंवा ऑरेंज कलरचे कॅरेट खातो. कॅरेट शब्दाचा अर्थ आहे गाजर, बरोबर ना. गाजर तुम्ही ऑरेंज कलरचे खाल्ले असेल. आजकाल तर आता हिवाळ्यामध्ये लाल रंगाचे गाजर येतात, बरोबर. तर त्याच्यामध्ये ऑरेंजेसचा जो काही कलर असतो, ऑरेंज कलर देणारा कुठला पण, तो आहे कॅरोटीन. येलो कलर झॅन्थोफिल. येलो कलरची कुठली गोष्ट तुम्हाला माहिती आहे, सांगा बरं मला.
मला झेंडूचं फुल आठवलं. तुम्हाला? मँगो लेमन. मँगो बनाना. करेक्ट, बरोबर. ह्या सगळ्यांना येस मँगो मँगो, ह्या सगळ्यांना येलो कलर कशामुळे आला? झॅन्थोफिल. मग पर्पल आणि ब्ल्यू कलर अँथोसायनिन. नंतर डार्क पिंक जसं बीटरूट मध्ये येतं बेटालिन्स. असे वेगवेगळे पिगमेंट आहेत, त्यांचे त्यांचे कलर त्याला आपोआप येतात, बरोबर की नाही? तर असे कलर आले याचा अर्थ असा आहे की त्याच्यामध्ये पिगमेंट आहेत. मग आता 2 प्रकारचे प्लास्टिक्स असतात. एक आहे ल्युकोप्लास्ट, व्हाईट और कलरलेस, आणि दुसरे आहेत क्रोमोप्लास्ट. क्रोमा या शब्दाचा अर्थ आहे कलर, कलर्ड प्लास्टिक्स. ल्युको व्हाईट, बरोबर. ल्युको म्हणजे व्हाईट कलर. Chloroplasts can get converted into other types of chromoplast. Example, raw green tomatoes turn red due to breakdown of the chlorophyll and synthesis of lycopene. बघा, लायकोपिन, सॉरी. ह्याचा अर्थ असा आहे की एका पद्धतीचे किंवा एका प्रकारचे जे तुमचे जे काही प्लास्टिड्स आहेत, प्लास्टिड्स म्हणजे हे कलर जमा करणारे, हे बघा, हे कसे तुम्हाला डब्या दिसतात की नाही, डब्या, अशा डब्यांना आपण प्लास्टिड्स म्हणतो सोप्या भाषेत. हा क्लोरोप्लास्ट आहे. प्लास्ट म्हणजे क्लोरोप्लास्टिडचा शॉर्टकट, क्लोरोप्लास्ट. या क्लोरोप्लास्ट मध्ये आतमध्ये बघा काय, एकावर एक ते तुम्ही खाल्ले असेल ना ते चोकोपाय, तसे एकावर एक लावले. येस मॅम. किंवा बिस्किट एकावर एक ती काय गुड्डेची बिस्किट एकावर एक लावून ठेवल्यावर कसे दिसतील तसे. किंवा हा एखादा केक आहे, हा असा केक कट केलेला असतो ना हॅपी बर्थडेचा, एकावर एक रचलेले आहेत बघा, ते ओरिओ बिस्किट्स असतात असे, काही तुम्ही समजू शकता. आता याच्यामध्ये काय काय येते बघा. हे जे क्लोरोप्लास्ट आहे ह्याच्यामध्ये होतं फोटोसिंथेसिस. तर एक क्लोरोप्लास्ट म्हणजे प्लास्टिक त्याचा जो आहे त्या एका डब्बीमध्ये काय काय असे 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 एकमेकांवर एक लावलेले ग्रॅनम, एकाचं नाव आहे ग्रॅनम. एक त्यातलं जे बिस्किट म्हणा, आपण बिस्किट म्हणूया त्याला, प्रत्येक बिस्किटाचं नाव आपण बघितलं तर ग्रॅनम, ठीक आहे. आणि दुसरं आहे स्ट्रोमा. स्ट्रोमा म्हणजे मधली स्पेस, ठीक आहे. थायलाकॉइड म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर. इंटर मेम्ब्रेनस स्पेस, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. हा बाहेरचा एक त्याचा लेअर आहे, आतला लेअर आहे, आणि त्या दोघांच्या मध्ये एक स्पेस आहे, इंटर मेम्ब्रेन स्पेस. आता क्लोरोप्लास्ट काय ऍक्टिव्हिटी करायची आपल्याला ते बघा. टेक आउट अ थिन पील ऑफ रिओ or croton leaf and observe the chromoplasts under the compound microscope. Compound microscope, simple microscope तुम्ही तुमच्या शाळेमध्ये बघितली आहे का? येस मॅम. बघितली. आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं इकडे हे बघा, हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, पण आपल्या शाळेमध्ये असते कंपाऊंड मायक्रोस्कोप. त्या मायक्रोस्कोप मध्ये काय होतं? मायक्रोस्कोप मध्ये कसं बघतात सांगा जरा मला. तुम्ही बघितलं असेल मायक्रोस्कोपचा वापर कसा करायचा, तर मला सांगा बरं. मॅम मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला स्मॉल पार्टिकल्स आणखी आपल्याला काही बघायचं म्हणजे तेवढ्या डोळ्यांनी दिसत नाही, आपण मायक्रोस्कोप मध्ये बघू शकतो. लहान आकारात बघू शकतो सूक्ष्मदर्शक. बरोबर. म्हणजेच काय करायचं, समजा फॉर एक्झाम्पल मी ताकाचा एक थेंब, अशी काचेची एक पट्टी असते, त्याला स्लाइड म्हणतात. तर त्या स्लाइडवरती मी काचेच्या त्या पट्टीवर, त्याला काचपट्टी मराठीत म्हणतात, त्याच्यावरती एक थेंब टाकला, कसला, ताकाचा. त्याच्यावरती कव्हर स्लिप ठेवायची. कव्हर स्लिप आणखीन छोटीशी स्क्वेअर शेप पातळ काचेची पट्टी असते, त्या एका थेंबाला त्या वरच्या कव्हर स्लिपने झाकून टाकायचं. मग आपली जी काचपट्टी तयार आहे तिला आता आपण मायक्रोस्कोपच्या त्या एका चौरस असतो बघ त्या इन्स्ट्रुमेंटचा, त्याच्यामध्ये ठेवायचं. कसं ठेवायचं, जिकडे लाईटाचा फोकस असतो तिकडे आपला सॅम्पल यायला पाहिजे. खालून एक मिरर असतो, मायक्रोस्कोपच्या खाली एक मिरर असतो, तुम्ही त्याला ऍडजस्ट करू शकता. जितका जास्त प्रकाश तुमच्या स्लाइडवर पडेल तितकं तुम्हाला क्लिअर दिसेल. मायक्रोस्कोपच्या इकडे 2-3 बटन असतात, 10x, 45x, 60x असे वेगवेगळे असतात. 10x म्हणजे 10च्या लेवलचं तुम्ही बघू शकता. 45 म्हणजे आणखीन डिटेल बघू शकता तुम्ही, त्याला आणखीन डिटेल मध्ये 45x मध्ये बघू शकता. तर आता आपली जी आपण ताकाची स्लाइड ठेवली त्याला तुम्ही बघितलं, तुम्हाला 10x मध्ये काहीतरी हालचाल करताना दिसेल. तेच तुम्ही आणखीन डिटेल मध्ये 45चा तिथं टुंग करायचं ते केलं
त्याला सेट केलं की तुम्हाला त्याच्यातले बारीक 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 लॅक्टोबॅसिलाई दिसतात. म्हणजे दुधातले ताकातले जे काही बॅसिलस असतात ना ते छोटे छोटे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसायला लागतात. समजलं का? म्हणजे सांगायचा मुद्दा असा की मायक्रोस्कोप मध्ये आपण छोट्या गोष्टी बघतो. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आपल्याला पुस्तकात जो दिलाय ना तो याच्याकरता दिलाय की रेग्युलर मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला सेल ऑर्गॅनल्स दिसत नाहीत. मी तुम्हाला आता जे सांगितलं ते होतं स्लाइड मधला एखादा लिव्हिंग मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम बघणं, पण त्याच्या सेल मध्ये काय काय लपलंय हे बघता. काय ग बोल. बरं, त्याच्या सेलच्या मधलं डिटेल बघण्याकरता आपल्याला अशी स्पेशल इन्स्ट्रुमेंट लागते. ठीक आहे. आता हे आपलं टॉपिक कुठून आला होता? दिसत नाहीये? थांबे, माझा कॅमेरा बंद करते. असं होऊ शकतं. आता आपण आपला जो गुड असं होऊ शकतं. आता बघा, आता आपण बघतोय मायक्रोस्कोप खाली आपला क्लोरोप्लास्ट कसा दिसतो असा. Check out a thin peel of Rio or croton leaf and observe the chromoplast under the compound microscope. झाडाचं पान घेऊन तुम्हाला त्याला मायक्रोस्कोप खाली बघायचंय. The chloroplasts are important for the photosynthesis process that takes place in the leaves. Chlorophyll in the chloroplast traps solar energy and converts it into the chemical energy. Stroma in the chloroplast contains enzymes, DNA, ribosomes, and carbohydrates that are necessary for photosynthesis. ह्या एका बिस्किटामध्ये हे सगळं कंटेंट टाकलेलं आहे. इकडनं सोलर एनर्जी पडली याच्यावरती की ते काय करेल, त्याला ट्रॅप करेल, म्हणजे अडकवून टाकेल. बाकीचा कंटेंट त्याच्यामध्ये ऑलरेडी आहे. झालं, याच्यापासून फूड जनरेट होईल की दॅट इज द स्टोर्ड एनर्जी. ठीक आहे ना? किती सोपं आहे हे बोलायला, प्लांटला करायला किती कठीण असेल. क्लोरोप्लास्ट कन्वर्ट सोलर एनर्जी टू द केमिकल एनर्जी, म्हणजे दॅट इज द फूड. क्रोमोप्लास्ट हॅव डिफरंट कलर्स टू फ्लॉवर्स अँड फ्रुट्स. क्रोमा या शब्दाचा अर्थ आपण बोललो होतो की कलर आहे. सो क्रोमोप्लास्ट गिव्ह डिफरंट कलर्स टू फ्लॉवर्स अँड फ्रुट्स. Leucoplasts are involved in the synthesis and storage of food like starch, oils, and proteins. Mitochondria and plastids can produce proteins as well as replicate themselves as they have their own DNA and ribosomes. बघा, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे आपले पॉवर हाऊसेस आणि प्लास्टिड्स म्हणजे हे दे कॅन प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स. त्यांना प्रोटीन बनवण्याकरता सेलच्या बाकीच्या गोष्टींची काही गरज नाही. ते स्वतःच स्वतः बनवून घेऊ शकतात आणि स्वतःला रेप्लिकेट करू शकतात. का बरं, विचार करा. हे एनर्जी हाऊसेस आहेत ना. तुम्हाला एनर्जी सतत पाहिजे असेल तर तुम्हाला त्याच्याकरता स्वतःच स्वतः प्रोडक्शन बनवायला पाहिजे ना. ते स्वतःच स्वतः प्रोटीन बनवतात आणि स्वतःला एनर्जी देतात, स्वतःला रेप्लिकेट करतात आणि परत त्यांचं काम करतात. बरोबर. After studying the cell and cell organelles, have come to know that all the functions in plant and animal cells are taking place smoothly due to the cell organelles. Such developed cells are called as eukaryotic cell. Very, very, very important sentence. पूर्ण धड्यातला सगळ्यात महत्वाचं वाक्य हेच आहे. एखाद्या डेव्हलप्ड सेल मध्ये, ज्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या सेल ऑर्गॅनल्स मुळे सगळ्या सिस्टीम्स एकदम स्मूथली चाललेल्या आहेत, त्याला आपण काय म्हणतो, युकॅरियोटिक. मागच्या वर्षी तुम्ही प्रोकॅरियोटिक सेल बघितले, त्याच्यामध्ये कोण होतं, अमिबा, मायटोकॉन्ड्रिया, अमिबा आणि दुसरं कोण, पॅरामोशियम, युग्लिना, हे सगळे सिंगल सेल. पण प्रोकॅरियोटिक म्हणजे कोण आहेत, हे एकदम जुने. प्रो म्हणजे एकदम जुने आणि यू म्हणजे यू, तुम्ही, डेव्हलप्ड पीपल. ठीक आहे. असे दोन प्रकारचे सेल्स आपण बघितलेले आहेत, युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल. जस्ट लास्ट कंपॅरिझन, युकॅरियोटिक म्हणजे हे नवे, प्रो म्हणजे छोटे, जुने. किती छोटे आहेत बघा, 1 to 10 मायक्रोमीटर, आणि हे बघा 5 to 100, केवढे मोठे आहेत. नंबर ऑफ क्रोमोझोम्स मोर दॅन 1. क्रोमोझोम्सची संख्या याच्यामध्ये एकाहून जास्त आहे. प्रोकॅरियोटिक मध्ये जस्ट 1. न्यूक्लियस विथ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस अँड न्यूक्लिओप्लाझम. नुसतंच न्यूक्लियस नाही आहे, त्याच्यामध्ये पण काही काही सब पार्ट्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये तर न्यूक्लियसच नाही आहे, याच्यामध्ये फक्त न्यूक्लिओइड आहे, जे न्यूक्लियस सारखं दिसतं पण न्यूक्लियस पण नसतं. मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स दे आर प्रेझेंट, पण याच्यामध्ये
दे डोंट हॅव एनी मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनेल्स. असं काही नाही त्यांच्यामध्ये. एक्झाम्पल काय, प्रेझेंट इन हायली इव्हॉल्ड युनिसेल्युलर मल्टी, सगळ्यांचे जे आपले सेल्स आहेत ते सगळे आहेत युकॅरियोटिक. आणि प्रोकॅरियोटिक मध्ये आहेत बॅक्टेरिया. बॅक्टेरिया आहेत, प्रोकॅरियोटिक आहेत, पण अजूनपर्यंत सर्व्हाइव्ह करतायत. कसले भारी आहेत ना. चला, आज आपला हा लेसन इकडे संपलेला आहे. पुढच्या वेळेला आपण नवा लेसन सुरू करूया. तोपर्यंत हा लेसन वाचा आणि याची एक्झरसाइज पण सॉल्व्ह करा. आपण जेव्हा रिवाइज करू लास्ट तेव्हा आपण ह्याचं डिस्कशन करूया. चला, भेटूया पुढच्या वेळेला. बाय बाय. थँक्यू. थँक्यू संगीता. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट मॅम. बाय. गुड नाईट मॅम. बाय. गुड नाईट मॅम. बाय.